शेतकरी मित्रांनो, आपण जर हे 2 दिवस जर बघितले, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल होताना जाणवत आहे. तर हा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज नक्की पहा. आपण रविवारी 23 ऑगस्ट त्याचबरोबर सोमवार 24 ऑगस्ट असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. आपण जर रविवारी 23 ऑगस्टला जर बघितलं तर नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, साकोली, गोंदिया, देवरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली, चामोशी, चिमूर, उमरेड, त्याचबरोबर हिंगणघाट, वरारा, वर्धा, अरवी, त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, उन्नूर, आसिफाबाद, चंद्रपूर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसा दिसत आहे. चंद्रपूरमध्ये चांगल्या प्रमाणात पावसा रविवारी 23 ऑगस्टला दुपारी 2च्या आसपास होणार आहे. चंद्रपूर त्याचबरोबर नागपूरचा काही परिसर, अरवीमध्ये देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल हा जाणवत आहे. अमरावती, अचलपूर या भागात देखील, अकोट, धरणी या परिसरात देखील काही प्रमाणात आपल्याला पावसा दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, रामटेक, देवरी, ब्रह्मपुरी, त्याचबरोबर पवनी, त्याचबरोबर उमरेड, चिमूर हा देखील परिसर जर बघितला तर या भागात चांगल्या प्रमाणात पावसा होणार आहे. गोंदिया, आमगाव या परिसरात देखील. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अजून आपण बघूया कोणकोणत्या भागात आपल्याला वातावरणामध्ये बदल जाणवतो आहे. आपण जर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, चिमूर, त्याचबरोबर आदिलाबाद, पांढरकवडा, अरणी, धर्माबाद, निजामाबाद, नांदेड, पुसद, वाशिम हा परिसर बघितला, मेहकर, परभणी, अहमदपूर, नांदेड, धरणी, धर्माबाद, तर या परिसरात देखील आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे रविवारी 23 ऑगस्टला. उदगीर, त्याचबरोबर लातूरमध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात पावसा म्हणजे रात्री जर आपण 9च्या आसपास जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणात पाऊस आपल्याला दिसत आहे. म्हणजे जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस आहे अहमदपूर, उदगीर या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर धाराशिव, बार्शी, सोलापूर, त्याचबरोबर अक्कलकोट, नलदुर्ग हा परिसर जर बघितला, मोहोळ, पंढरपूर, कुरुडवाडी, इंदापूर, अकलूज, कात्रज, करमाळा, कर्जत, जामखेड, कडा, अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड, कात्रज, बारामती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. अहिल्यानगरमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे, पण रविवारी कुठलाही पाऊस आपल्याला त्या परिसरामध्ये दिसत नाही आहे. त्याचबरोबर आपण जर बारामती, इंदापूर, अकलूज, विटा, सांगोला, त्याचबरोबर ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर हा देखील परिसर बघितला, कराड, तर या परिसरात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, दाभोळ, दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड, त्याचबरोबर महाबळेश्वर, माणगाव, लवसा, नागठाणे, पेन, लोणावळा, कर्जत हा संपूर्ण परिसर जर आपण रविवारी जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसा दिसत आहे. नाशिकमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. अकोले, नाशिक, सटाणा, मनमाड, मालेगाव, त्याचबरोबर धुळे, साक्री, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे रविवारी 23 ऑगस्टला. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सोमवारी 24 ऑगस्टला जर बघितलं, आपण चाळीसगाव परिसरापासून बघूया. मध्ये काही प्रमाणात आपल्याला दिसतंय का वातावरण. चाळीसगाव, धुळे, मालेगाव, सटाणा, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला, शिरपूर, अंबळनेर, नंदुरबार, नवपूर, त्याचबरोबर पेठ, नाशिक, अकोले, तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे सोमवारी 24 ऑगस्टला दिवसभर. त्याचबरोबर आपण जर घोटी परिसर बघितला, कोळगाव, बदलापूर परिसर बघितला, म्हणजे समुद्र किनारपट्टा, पेन, लोणावळा, तर या परिसरात काय म्हणजे जास्त काय पाऊस नाही, पण रिमझिम पाऊस असेल. लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण या परिसरामध्ये. रत्नागिरीमध्ये इकडे दापोल, दापोली, मुरुड, जंजिरा, पेनपर्यंत पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, खेड, मंचर, त्याचबरोबर जुन्नर, शिरूर, बरेचसे परिसर आहे, पिंपळखेड, त्याचबरोबर अहिल्यानगर, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, अंबड, फुलंब्री, भोकरदन, शेवगाव, पाचोरा, जामनेर हा संपूर्ण परिसर जर आपण सोमवारी 24 ऑगस्टला जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. भुसावळ, जामनेर, बोदवड, मलकापूर, रावेर, बुऱ्हाणपूर, जळगाव, जामोद, खामगाव, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर मेहकर, अकोला, पाटी, अकोट, धरणी, त्याचबरोबर अंजनगाव, अचलपूर, त्याचबरोबर अमरावती हा संपूर्ण परिसर बघितला, वाशिम, मालेगाव, शेवगाव, हिंगोली, जिंतूर, तर सोमवारी आपल्याला या परिसरांमध्ये फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. पुसद, त्याचबरोबर अरणी, यवतमाळ, कळंब हा देखील परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ. आता जर आपण सोमवारी 24 ऑगस्टला सकाळी सकाळी यवतमाळ, नेर, त्याचबरोबर अरणी हा परिसर बघितला, पांढरकवडा, आदिलाबाद, वरारा, तर चंद्रपूर या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारी 24 ऑगस्टला होणार आहे. तसं हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर चिमूर, उमरेड, नागपूर, त्याचबरोबर मुलताई, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, ब्रह्मपुरी, त्याचबरोबर वाराणसी हा परिसर बघितला म्हणजे या भागात आहे पाऊस, पण जास्त प्रमाणात नाही आहे. जास्त प्रमाणात सकाळी सकाळी नाही, पण जर आपण संध्याकाळी जर बघितलं तर नागपूर, रामटेक इथे आपण बघू शकता. म्हणजे बरेचसे परिसर आहे. नागपूर आहे, रामटेक आहे, इथे भंडारा आहे, त्याचबरोबर तुमसर आहे. या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस हा संध्याकाळी 5च्या आसपास होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर साकोली, देवरी, गोंदिया या परिसरात देखील, भंडारा, ब्रह्मपुरी, देवरी या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी हे पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण कुठल्याही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या पट्ट्यात देखील पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. कुठल्याही भागात या 2 दिवसात पाऊस नाही आहे. झाला तरी थोड्याफार प्रमाणात आहे, रिमझिम पाऊस. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.